नमस्कार मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर द संत फार्म्समध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत। तर आपण बघू शकता या व्हिडिओमध्ये आपण विहिरीच्या बांधकामाचा एक ब्लॉग सुरू केला होता। तर बांधकामाचं काम कंप्लीटली झालेलं आहे। विहिरीत पाणी बघू शकता तुम्ही, खोदकाम पूर्ण झालं, त्यानंतर हे बांधकाम अशा प्रकारे संपूर्णपणे झालेलं आहे। शिवाय विहिरीत आम्ही आज मोटर पण सोडलेली आहे। लाईट आल्यानंतर त्याचं टेस्टिंग करणार आहोत। हे असं कनेक्शन वगैरे सगळं, शेतात पाईपलाईन फिटिंग सगळं काही झालेलं आहे। बघू शकता असं वरपर्यंत आपलं संत फार्म्सचा पूर्ण एरिया आहे। अशा प्रकारे हे सध्या विहिरीवर पाणी मारण्यासाठी पोते ठेवलेले पूर्ण भिजवून यात असं पाणी मारायचं आणि हे जे सेंटरिंगचं बांधकाम आहे ते मजबूत करण्यासाठी आपण पाणी मारणार आहोत। तर बघू शकता आपल्या संत फार्म्समध्ये जो 20 फूट खोदकाममधील काळ्या मातीचा गाळ होता तो पूर्ण आपण शेतात पसरवलेला आहे। त्यानंतर जे खप्पर पडलेलं आहे ते पण संपूर्णपणे उचलून दुसरीकडे गेलेलं आहे। असे सर्व कामं संपुष्टात आलेले आहे। तर फक्त नांगरणी आणि पेरणीची तयारी आपल्याला करणार आहोत। तर आपण काय पेरणार आहोत आणि काय नियोजन आहे ते जाणून घेण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। नियोजन असं आहे की आपलं हळदीचं पीक आपण घेणार आहोत, तर त्या संदर्भात पण त्याचं नियोजन, ते कसं लावतात, कसं पेरतात, हे सगळं काही तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। आणि वरती आपला संत फार्म्समधील गीर गाईंचा गोठा आहे। ते गोठ्याच्या नियोजनाचे पण बरेच कामं चालू आहेत। हे बघा, असं बघू शकता। एक 20-25 दिवसात मित्रांनो तुम्हाला हे सर्व हिरवळ दिसणार, कारण पाऊस येणार। पाऊस आल्यानंतर हा परिसर पूर्ण हिरवा झालेला असतो। तुमच्या काही सजेशन असतील, काही इन्क्वायरी असेल तर कमेंटमध्ये सांगा। लवकरच भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद। हा जो गाण्याचा आवाज येतोय हे शेजारच्या शेतात रोटावेटरचं काम सुरू आहे। तर गावाकडं नांगरणी करताना किंवा कुठले शेतीचे कामं करताना असे ट्रॅक्टर सुरू असतात आणि ट्रॅक्टरवर प्रत्येकाच्या स्पीकर लावलेले असे गाणे सुरू असतात। हे गावाकडची मजा वेगळीच आहे। धन्यवाद। भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये।